नमस्कार. राज्य पात्रता चाचणी म्हणजे सेट परीक्षांतर्गत अर्थशास्त्र विषयाची प्रश्नपत्रिका आपण 28 जानेवारी 2018 रोजी झालेली प्रश्नपत्रिका इथं सोल्युशन सहित पाहत आहोत. 2018 साली इकॉनॉमिकचे 2 पेपर झाले होते, पेपर क्रमांक 2 व पेपर क्रमांक 3. ह्या व्हिडिओमध्ये आपण पेपर क्रमांक 3 मधील सेट ए मधील प्रश्नांची उत्तरे पाहत आहोत. पेपर क्रमांक 2 ची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. त्याचबरोबर पेपर क्रमांक 3 प्रश्नपत्रिका डाउनलोड करण्यासाठी सुद्धा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. या व्हिडिओमध्ये आपण पेपर क्रमांक 3 मधील सेट ए मधील प्रश्नांची उत्तरे पाहत आहोत. पहा, प्रश्न क्रमांक 1. OLS प्रतिदर्शकाचे नेमकेपणा डॉट डॉटच्या साहाय्याने मोजतात. उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, प्रमाणदोष. प्रश्न 2. प्रतिपगमन विश्लेषणात खालीलपैकी कोणते गृहीत अभिमत गृहीताचा भाग नाही? उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, पुनरावृत्ती नमुन्यात y या अवलंबित चलाचे मूल्य हे स्थिर असते. प्रश्न 3. बीटा 2 कॅप चे प्राकलित मूल्य परिकल्पित बीटा 2 शी बरोबर असल्यास टी चे मूल्य खालीलपैकी कोणते राहील? उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 0. प्रश्न 4. अनेकविध प्रकीर्ण प्रतिमानाशी निगडीत पुढीलपैकी कोणते दृष्टिकोन विश्वसनीय आहेत? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, फक्त 1, 2 आणि 3. प्रश्न 5. अस्थिर कालमालेमध्ये खालीलपैकी डॉट डॉट दिसून येते. उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, ए आणि बी दोन्हीही. प्रश्न 6. खालील विधानाबाबत तुम्ही काय सांगाल? पहिलं विधान आहे कुर्नोच्या द्विविक्रियता प्रतिमानामध्ये उत्पादकांचा एकजिन्सी वस्तू गृहीत धरलेली असते. 2. स्पर्धक उत्पादकांच्या किमती स्थिर असतात असे कुर्नोने गृहीत धरले आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, विधान 1 बरोबर व विधान 2 ही चूक आहे. प्रश्न 7. रिझर्व्ह बँकेने जर रोख विक्रीस प्रारंभ केला तर डॉट डॉट. उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, LM वक्र डाव्या बाजूला सरकेल. प्रश्न 8. गुंतवणूक फल व्याजदराशी अलवचिक झाल्यास संबंधित IS वक्र कसा होईल? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, क्षितिज लंब. प्रश्न 9. विधान 1. अल्पजनाधिकार ही अशी अवस्था आहे की जेथे काही थोड्या मोठ्या उत्पादन संस्था एकमेकांशी स्पर्धा करत असतात. विधान 2. अल्पजनाधिकारांतर्गत परस्पर स्पर्धक संस्थांच्या निर्णय प्रक्रियेत परस्परावलंबित्व घटक अंतर्भूत असतो. उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, विधान 1 व विधान ही दोन्ही विधाने बरोबर आहेत. प्रश्न 10. एकाधिकार शक्ती म्हणजे? उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, किंमत निर्धारकाने स्पर्धकावर लादलेली बंधने. प्रश्न 11. विदेशी चलन ठेवींना सहसा डॉट डॉट असे म्हटले जाते. उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, युरो चलने. प्रश्न 12. वस्तुचक्र परिकल्पनेनुसार नवप्रवर्तनामुळे नवप्रवर्तक देशाला डॉट डॉट प्राप्त होते. उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, तात्पुरती मक्तेदारी. प्रश्न 13. बचाव म्हणजे? उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, परकीय विनिमय जोखमीवर उपाययोजना करणे. प्रश्न 14. ब्रिटन वुड्स परिषदेत युनायटेड स्टेट्सचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अर्थतज्ञाचे नाव सांगा. उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, हॅरी डेक्स्टर व्हाईट. प्रश्न 15. विधान 1.
ग्रीसच्या कर्ज संकटापूर्वी अनेक जर्मन बँकांनी ग्रीसचा कर्जास वित्तपुरवठा केला होता आणि ग्रीसला याची पूर्ण कल्पना होती की आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि पाश्चिमात्य सरकारांना ग्रीसच्या अपयशाची किंमत कर्ज संकट निर्मूलन निधीद्वारे चुकती करावी लागेल. विधान 2. सामायिक चलनाची कल्पना पूर्ण माहितीच्या अवास्तव गृहीतावर आधारित होती आणि त्यामुळे वास्तव जगात माहिती नेहमी अपूर्ण असते या वास्तवाकडे दुर्लक्ष झाले. उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. दोन्ही विधाने 1 आणि 2 बरोबर आहेत आणि विधान 2 हे विधान 1 चे कारण आहे. प्रश्न 16. केंद्र सरकारने दिनांक 31/12/2013 रोजी निर्धारित केलेले कमाल व किमान वेतन दर की जे कृषी श्रमिकांना लागू आहेत ते ... व ... होते. उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. रुपये 439.00 व रुपये 195.00. प्रश्न 17. खालीलपैकी कोणते कृषी उत्पन्न बाजार समिती नमुना कायदा 2003 चे विशेष लक्षण नाही? उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. विक्रीच्या ठिकाणी प्रक्रिया करण्याची सोय करून निर्यात प्रोत्साहन देणे. प्रश्न 18. भारतीय कृषीत धोरण क्षेत्राचे आकारमान आणि नफाक्षमता यांचा. उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. विरुद्ध संबंध आहे. प्रश्न 19. खालील विधानाबाबत तुम्ही काय म्हणाल? विधान 1. कृषी पुनर्वित्त आणि विकास निगमची कार्ये स्वीकारण्यासाठी नाबार्डची स्थापना जुलै 1982 मध्ये करण्यात आली. विधान 2. भारतातील सर्व अनुसूचित बँकांना नाबार्ड पुनर्वित्त सेवा पुरविते. उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. विधान 1 बरोबर आहे आणि विधान 2 चूक आहे. प्रश्न 20. राष्ट्रीय सल्लागार परिषदेच्या दृष्टिकोनान्वये 2013 चा अन्न सुरक्षा कायदा देशाच्या ... एवढ्या लोकसंख्येला अंतर्भूत करणे अपेक्षित होता. उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 75%. प्रश्न 21. खालील विधानाबद्दल काय सांगाल? विधान 1. भारतातील योजना आयोग वैधानिक संस्था होती. विधान 2. भारतातील वित्त आयोग स्थायी सल्लागार मंडळ आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. विधान 1 आणि विधान 2 ही दोन्ही विधाने चूक आहेत. प्रश्न 22. खालील विधानाबाबत तुम्ही काय सांगाल? 1. नजीकच्या काळात भारताच्या देशांतर्गत राष्ट्रीय उत्पन्नातील ग्रामीण उत्पन्नाचा वाटा घटत आहे. विधान 2. नजीकच्या काळात भारताच्या देशांतर्गत राष्ट्रीय उत्पन्नातील संघटित क्षेत्राचा वाटा वाढत आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. विधान 1 व विधान 2 ही दोन्ही बरोबर आहेत. प्रश्न 23. जगातील तापमानवाढ मुख्यतः ... यामुळे आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. हरितगृह परिणाम. प्रश्न 24. तारापोर समिती खालीलपैकी कशाच्या संदर्भात होती? उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. रुपयाची भांडवली खात्यावरील पूर्ण परिवर्तनीयता. प्रश्न 25. गाळलेल्या जागा भरा. भारताची शिरगणती भारतातील साक्षरता दर टक्केवारीमध्ये. उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. 52.2, 64.8, 74.1. प्रश्न 26. उत्पादन चालू असताना सीमांत स्थिर खर्च नेहमी ... असतो. उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. 0. प्रश्न 27. व्हॅल्यू अँड कॅपिटल हे पुस्तक ... यांनी लिहिले आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. J.R. हिक्स. प्रश्न 28. विधान 1. एका व्यक्तिगत श्रमिकाचा पुरवठा वक्र निश्चितपणे मागे झुकणारा असतो. विधान 2. एका उद्योगास होणारा श्रमिकांचा पुरवठा उच्च लवचिकता दर्शवतो. या विधानाबाबत तुम्ही काय म्हणाल? उत्तर आहे पर्याय क्रमांक ए.
विधान 1 व विधान 2 ही दोन्ही बरोबर आहेत। प्रश्न 29, दीर्घकाळामध्ये महत्तम नफा मिळवणारी उत्पादन संस्था त्या बाजारातून बाहेर पडण्याचा निर्णय खालीलपैकी कोणत्या स्थितीत घेते? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, उत्पादन प्रक्रियेतून मिळणारे एकूण उत्पन्न TR हे उत्पादन खर्च TC यापेक्षा कमी आहे। प्रश्न 30, उत्पादन घटकांची मागणी ही ... असते। उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, प्रेरित मागणी। प्रश्न 31, परिपूर्ण केन्स प्रणीत प्रतिमानात दृढ पैशातील वेतनामुळे खालीलपैकी कुठल्या बाबीची निर्मिती होईल? उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सखल पुरवठा वक्र चढता। प्रश्न 32, खालीलपैकी योग्य पर्याय निवडा। विधान यस, अभिजात प्रतिमानामध्ये पूर्ण रोजगार वगळता दुसरा कोणताही समतोल असू शकत नाही, कारण धन उताराचा समस्त पुरवठा वक्र व ऋण उताराचा समस्त मागणी वक्र यामुळे हे निश्चित होते। उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, विधान यस बरोबर, पण कारण आर चूक आहे। प्रश्न 33, मंडेल फ्लेमिंग खुल्या अर्थव्यवस्था प्रतिमानात विनिमय दर बदलता असल्यास राजकोषीय धोरण निष्प्रभ होते याचे कारण? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, आंतरराष्ट्रीय व्यवहार ताळेबंद आधिक्यात असतो, चलनाचे अधिमूल्यन होते आणि निव्वळ निर्यातीत घट होते। प्रश्न 34, खालीलपैकी कोणता घटक अर्थव्यवस्थेतील पैसा गुणकाचा निर्णायक घटक नाही? उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, उपभोगाचे चलनाशी असलेले प्रमाण। प्रश्न 35, डुसेनबेरीची सापेक्ष उत्पन्नानुसारी परिकल्पना या गृहीतकृत्यावर आधारित आहे। व्यक्तीची उपयोगिता फल ... या घटकाने प्रभावित होईल। उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, अर्थव्यवस्थेची सरासरी उपभोग। प्रश्न 36, प्राध्यापक गुन्नार मिर्डाल यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शक्ती एकत्रित विचारात घेऊन आर्थिक विकास प्रक्रियेची चर्चा ... या शक्तींच्या आधारावर केली आहे। उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, प्रत्याधावी परिणाम आणि प्रसर परिणाम। प्रश्न 37, प्राध्यापक हिगिन्स यांच्या मते न्यूनविकसित अर्थव्यवस्थेच्या प्रगत आणि पारंपरिक क्षेत्रात विविध उत्पादन फलनाचा उपयोग केल्यास त्यास ... द्विदलनावाद म्हणतात। उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, तांत्रिक। प्रश्न 38, भौतिक जीवनमान निर्देशांक (PQLI) ही संकल्पना ... यांनी विकसित केली। उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, MD मॉरिस। प्रश्न 39, भारतासारख्या विकसनशील देशात दीर्घकाळात भांडवल निर्मिती दर, कमाल उत्पादन क्षमता व रोजगार यांना ... या तंत्रज्ञानामुळे गती मिळते। उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, श्रमप्रधान। प्रश्न 40, गिनी सहगुणक ... चे मापन करतो। उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, उत्पन्न विषमतेची सापेक्ष पातळी। प्रश्न 41, कराची ऊर्ध्वनशीलता ... गुणोत्तरा आधारे मोजली जाते। उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, कर महसुली वाढीचे सकल अंतर्गत उत्पादिताशी गुणोत्तर। प्रश्न 42, कर संक्रमण हे ... या प्रकारच्या करामध्ये दिसून येते। उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अप्रत्यक्ष कर। प्रश्न 43, शून्य आधारित अंदाजपत्रकाची संकल्पना प्रथमतः ... या देशात वापरली गेली। उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, अमेरिका। प्रश्न 44, राजकोषीय तुटीचे वित्त व्यवस्थापन
राजकोषीय तुटीचे वित्त व्यवस्थापन ... मार्फत केले जात नाही. उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, बाजार स्थिरीकरण योजनेअंतर्गत उभारलेले कर्ज. प्रश्न 45. राज्यघटनेच्या कलम 271 अन्वये मिळणारी संकलित प्राप्ती ... स्वतःकडे बाळगतात. उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, केंद्र सरकार. प्रश्न 46. विधान 1. भारतातील व्यापार उदारीकरणाचा सुरुवातीचा टप्पा रोजगार संधीच्या वाढीत परिवर्तित झाला. विधान 2. भारतातील व्यापार उदारीकरणाचा नंतरचा टप्पा रोजगार रहित वृद्धीत परिवर्तित झाला. उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, विधान 1 व विधान 2 ही दोन्ही विधाने बरोबर आहेत. प्रश्न 47. व्यवहार तोल लेख्यामध्ये हस्तांतरण प्रदान ... खात्यामध्ये समाविष्ट केली जातात. उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, चालू खाते. प्रश्न 48. व्यापारवाद्यांनी खालीलपैकी कशाचा आक्षेप घेतला असता? उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, मुक्त व्यापार. प्रश्न 49. विधान 1. आंतरराष्ट्रीय व्यापार एक संघ बाजाराची निर्मिती पुरस्कृत करतो. विधान 2. आंतरराष्ट्रीय व्यापारातून उद्भवणाऱ्या आंतरराष्ट्रीय बाजारामुळे स्पर्धेचा विपर्यास होतो. उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, विधान 1 सत्य आहे पण विधान 2 असत्य आहे. प्रश्न 50. जेव्हा ... तेव्हा अवपुंजन होते. उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, उद्योग संस्था देशांतर्गत किमतीपेक्षा अधिक निर्यात किंमत आकारते. प्रश्न 51. रिझर्व्ह बँकेच्या व्याख्येनुसार लोकांकडील पैशाच्या पुरवठ्याची यमोन व्याख्या ... अशी केली जाते. उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, लोकांकडील रोखता प्लस लोकांकडील ठेवी पैसा. प्रश्न 52. प्रश्न 52. ... हे भारतातील सर्वात जुने आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, BSE. प्रश्न 53. सहकारी पतपुरवठ्याच्या 3 स्तरीय रचनेत राज्य पातळीवरील शिखर संस्था ... ही आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, स्टेट कोऑपरेटिव्ह बँक. प्रश्न 54. खालीलपैकी कोणत्या स्थितीत गुणात्मक पतनियंत्रण अधिक प्रभावी असते? उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, स्फीतीची स्थिती नियंत्रण करण्यासाठी. प्रश्न 55. विधान 1. 1985 मध्ये प्रारंभिक क्षेत्रीय ग्रामीण बँकांची स्थापना झाली होती. विधान 2. क्षेत्रीय ग्रामीण बँका अनुसूचित बँका आहेत. या विधानाविषयी आपण काय सांगाल? उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, विधान 1 चूक आहे आणि विधान 2 बरोबर आहे. प्रश्न 56. पोलादाचे उत्पादन करणाऱ्या जगातील देशामध्ये भारताचा ... क्रमांक आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, चौथा. प्रश्न 57. ... याचा परिणाम म्हणून उद्योगातील प्रभावी स्थान अशी संज्ञा भारतात वापरात आली. उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कॉम्पिटिशन ऍक्ट 2002. प्रश्न 58. योजना काळातील औद्योगिक विकासाच्या समस्यांचा त्यांच्या घटत्या तीव्रतेनुसार क्रम लावा. प्रादेशिक असमतोल, 2 बेरोजगारी, 3 निर्यातीची असमाधानकारक कामगिरी. उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. प्रश्न 59. उद्योगांच्या नव्या वर्गीकरणानुसार सूक्ष्म उद्योग संस्थांमध्ये वस्तुनिर्माण उपक्रम असल्यास अधिकतम गुंतवणूक ... व सेवा उपक्रम असल्यास ... गुंतवणूक अनुक्रमे असणे अपेक्षित आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, रुपये 25 लाख, रुपये 10 लाख. प्रश्न 60. भारतातील नाणे बाजारातील व्यवहारामध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही?
उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 4 म्युच्युअल फंड युनिट्स। प्रश्न 61 विधान 1 2011च्या जनगणनेनुसार भारताची 51% लोकसंख्या शहरी आहे। विधान 2 आज USA मध्ये जवळपास 78% लोकसंख्या शहरी आहे। या विधानाविषयी आपण काय सांगाल? उत्तर आहे पर्याय क्रमांक डी विधान 1 चूक आहे आणि विधान 2 बरोबर आहे। प्रश्न 62 सन 2011च्या शिरगणतीनुसार भारतात शहरे दशलक्षाहून अधिक लोकसंख्येची होती व त्यांची एकूण लोकसंख्या एकूण नागरी लोकसंख्येच्या होती। उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 43-44%। प्रश्न 63 लोकसंख्या वाढ आणि आर्थिक विकास यांचा परस्पर संबंध हा या संकल्पनेतून मांडलेला आहे। उत्तर आहे पर्याय क्रमांक ए लोकसंख्या संक्रमण अवस्था। प्रश्न 64 भारतातील 2001 व 2011च्या शिरगणतीनुसार नागरी ग्रामीण लोकसंख्येचे गुणोत्तर अनुक्रमे व असे होते। उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 1:2.6 1:2.2। प्रश्न 65 सन 2011च्या शिरगणतीनुसार भारतातील नागरी लोकसंख्येच्या उतरत्या प्रमाणाचा कोणता क्रम बरोबर आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक ए तामिळनाडू, महाराष्ट्र, गुजरात। प्रश्न 66 भारतात कृषी क्षेत्रात कार्यरत असलेली लोकसंख्या एकूण श्रमसंख्येच्या अंदाजे आहे आणि एकूण निर्यातीच्या शेती उत्पादनाची निर्यात जवळपास आहे। उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 54% 14%। प्रश्न 67 राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाचे खालीलपैकी कोणते उद्दिष्ट नाही? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पतसुविधांचे बळकटीकरण। प्रश्न 68 इकॉनॉमिक्स ऑफ ॲग्रिकल्चरल प्रोडक्शन अँड रिसोर्स यूज या अभिजात पुस्तकाचे लेखन यांनी केले आहे। उत्तर आहे पर्याय क्रमांक डी E.O. हेडी। प्रश्न 69 शेती आणि संगत क्षेत्रांचा भारताच्या 10व्या, 11व्या व 12व्या पंचवार्षिक योजनांमधील टक्केवारी वाटा अनुक्रमे होता। उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 20%, 19.7%, 17.3%। प्रश्न 70 खालीलपैकी कोणत्या ग्रामीण योजनांचे सुवर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजनेत विलीनीकरण करण्यात आले? उत्तर आहे पर्याय क्रमांक डी IRDP आणि ट्रायसिन। 71 व्यवसाय संस्थेचे एकूण प्राप्ती आर आणि एकूण व्यय सी फल R = 30Q - Q², C = 20 + 4Q दिले असल्यास व्यवसाय संस्थेचे समतोल उत्पादन किती असेल? उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 13। प्रश्न 72 रेषीय प्रायोजनाच्या प्रश्नात अऋणात्मक संरोध खालीलपैकी कोणत्या मार्गाने दर्शवता येईल? उत्तर आहे पर्याय क्रमांक डी x > 0 आणि y > 0। प्रश्न 73 जेव्हा सहसंबंध गुणांकांचे मूल्य r = ±1 असते तेव्हा दोन प्रतिबगामी रेषा असतात। उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अभिन्न। प्रश्न 74 रिक्त परिकल्पना स्वीकारायची असल्यास मापन करण्यात आलेले सांख्यिकी चाचणी मूल्य हे निर्णायक मूल्यापेक्षा उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कमी असावे।
प्रश्न 75. वक्राच्या खालील क्षेत्रमापन करावयाचे असल्यास आपण खालीलपैकी कोणत्या संकल्पनेचा उपयोग करतो? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, समाकलन. धन्यवाद.